MIDC मधील एका कंपनीमध्ये स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये एक व्यक्ती जो आहे हा मृत झाला। यानंतर मात्र शिवसैनिक आक्रमक झाले। शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत हे या ठिकाणी दाखल झालेले आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो की कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्याची बातचीत करणार आहे। सर नेमकी काय घटना ही तुम्ही काय पाहणी केली? आम्ही ॲक्च्युली 12-12:30च्या दरम्यान या कंपनीमध्ये अपघात झाल्याची माहिती मिळाली। तो अपघात बॉयलर पासून त्या ठिकाणी बॉयलरच्या एअर बॅगमध्ये प्रेशर डेव्हलप झाला आणि त्या बॉयलरच्या बॅगला असलेली प्लेट होती ती प्रेशर डेव्हलप झाल्यामुळे प्लेट उडाली स्फोट झाल्यामुळे आणि त्या प्लेटचा जबर मार त्या आमच्या कर्मचाऱ्याच्या बॅक साईडला लागल्यामुळे लहान मेंदूला मार लागल्यामुळे त्याला औषधोपचार करण्यासाठी ताबडतोब प्लांटमधून शिफ्ट करून ॲम्ब्युलन्समध्ये चिपळूण या ठिकाणी लाईफ केअर या हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचारासाठी नेण्यात आलं। परंतु तो जाता जाता रस्त्यामध्येच तो डेथ झाला। इतका जबर त्याला मार लागलेला होता आणि त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला। पाहणी केली आपण जाऊन तुम्ही तर काय दिसलं? कंपनी प्रशासन काय म्हणतंय? कंपनी प्रशासनाने जी माहिती दिली की बॉयलरच्या त्या बॅगेचा स्फोट होऊन या ठिकाणी त्याला अशा प्रकारे मार लागला। त्या स्पॉटवर आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता ती प्लेट त्याच्या डोक्याला लागून त्या ठिकाणी घडलेली घटना ही सत्य परिस्थिती त्यांनी दाखवली, ती आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो। आता या सगळ्या प्रकरणासंदर्भात कंपनी व्यवस्थापनाचं काय म्हणणं आहे? ज्या कुटुंबामध्ये ही घडलेली घटना आहे त्या कुटुंबावर आलेला हा प्रसंग आहे, त्या प्रसंगाची कंपनीनं कशा पद्धतीने दखल घेऊन त्या कुटुंबासाठी आम्ही कंपनी व्यवस्थापन जे त्याला आर्थिक मदत जेवढी करता येईल ती करण्यासाठी कंपनीने जबाबदारी घेतली। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो कंपनीचा परमनंट एम्प्लॉई होता, त्याची 12 वर्ष या ठिकाणी सर्व्हिस झालेली आहे, त्यामुळं त्याला जे काय त्याच्या लिगल ड्यूज असतील ती कंपनीने व्यवस्थापनाने देण्याचं मान्य केलेलं आहे। तुम्ही या परिसरामध्ये अशा घटना घडल्या की वारंवार शिवसैनिक येत असतात, पदाधिकारी असतात, कंपनीमध्ये स्फोट मालिकेचं सत्र हे काही थांबत नाही आहे, ह्याकडे कशा पद्धतीने बघाल? आम्ही अशा प्रकारचे या लोटे MIDC मध्ये अपघात किंवा घटना घडू नये यासाठी इंडस्ट्रियल असोसिएशनला विनंती केलेली आहे आणि इंडस्ट्रियल असोसिएशनने फॅक्टरी ॲक्टनुसार फॅक्टरी इन्स्पेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण लोटे MIDC मध्ये असलेले सेफ्टी ऑफिसर यांचं एक स्क्वॉड तयार केलं आहे आणि अशा ठिकाणी या ज्या काही अनसेफ कंडिशन असतील त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सुधारणा करणं आणि हे अपघात वारंवार घडू नये यासाठी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न केले जातात। स्फोटाच्या घटनेनंतर यामध्ये एक कर्मचारी मृत झाला। यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले, त्या ठिकाणी कंपनीला जाब विचारला। सध्या तरी कंपनी प्रशासनाकडून योग्य मोबदला देण्यात येण्याची भाषा या ठिकाणी केलेली समजते। मात्र या ठिकाणी वारंवार लोटे MIDC मध्ये स्फोट होतात, या स्फोटांची मालिका मात्र थांबत नाही। यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा लोटे MIDC कायमच असल्याचं पाहायला मिळतंय। पुढे जर्नलिस्ट हरी नेगीसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, लोटे, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।